नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण लिंबू मिरचीचे चटपटीत लोणचे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। माझ्या शेजारी एक मैत्रीण आहे आणि त्यांच्या झाडाला खूप सारे लिंबू आलेले होते। त्यांनी मला थोडेसे लिंबू दिले होते आणि एवढं लिंबूचं काय करायचं म्हणून मी त्याचे लोणचे करायचे ठरवले। त्यासाठी मी लिंबू घेतले, ते स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले। घरामध्ये मिरची होती हिरवी, तिचे देठे काढून तीही स्वच्छ करून कोरडी करून घेतली। अर्धा वाटी लसूण सोलून घेतला। हे बघा सखींनो, हे सर्व कोरडे करून घेतलेले आहे धुवून। त्यानंतर एका कढईमध्ये अर्धी वाटी मोहरी, 1 चमचा ओवा आणि 2 चमचे जिरे टाकून आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला इतपतच भाजायची जेणेकरून आपल्या हाताला गरम लागेल। आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे कढईमध्येच थंड होऊ द्यायचे आहेत। त्यानंतर आपण लिंबूच्या फोडी करून घ्यायच्या आहेत, मिरचीचेही तुकडे करून घ्यायचे आहेत। लिंबूमधील ज्या बी आहेत त्या बी बाजूला काढून टाकायचे जेणेकरून आपले लिंबूचे लोणचे खराब होणार नाही। आणि हे अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, तोही थोडासा मोठाड वाटून घेतलेला आहे। हे भाजलेले जे हे आहे मसाले आहेत ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। एका कटोरीमध्ये लिंबूच्या फोडी, मिरचीचे तुकडे, वाटलेला लसूण, चवीनुसार मीठ, त्यापेक्षा थोडेसे जास्त टाकायचे जेणेकरून त्यामध्ये मुरले जाईल। हे बारीक केलेले मसाले आणि थोडीशी हळद टाकून हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व मसाले आहेत ते आपल्या फोडींना लागले पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। आणि त्यावरती ताट झाकून आपल्याला रात्रभर हे ठेवून द्यायचे आहे। असे सकाळी पाणी सुटलेले आहे बघा या मिश्रणाने, आपल्या सगळ्या फोडी ओलसर झालेल्या आहेत। तर हे लिंबूचे लोणचे तयार झालेले आहे। तर आपण हे काचेच्या बरणीमध्ये कोरड्या भरून ठेवायचे आहे आणि कितीही दिवस हे टिकू शकतं। तुम्ही यामध्ये तेलही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल। तर हे अशा प्रकारे आपले लोणचे तयार झालेलं आहे सखींनो। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सखींनो।